हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की आता नवरात्र येणार आहे आणि आम्ही आमच्या घराची आता क्लिनिंग स्टार्ट केलेली आहे. म्हणजे आम्ही आता साफसफाई करत आहे पूर्ण घराची. तर आता 3 दिवस आमच्या किचनमध्ये होते. म्हणजे आमचं किचन क्लीन करायला आम्हाला 3 दिवस लागलेले आहे. आणि आज आम्ही आता हॉल, बेडरूम वगैरे सगळं क्लीन करत आहे. तर किचनमध्येच मेन जास्त टाईम लागतो. म्हणजे किचनमधले भांडे वगैरे घासायचे असतं, तर ते खूप वेळ लागतो. पण आता हॉल आणि बेडरूममध्ये फक्त साफसफाईच करायची आहे. तर आता आम्ही आजच्या दिवशी ते सर्व करून घेणार आहे, कारण की आता उद्या घटस्थापना आहे. तर चला तर मग बघूया आमचा आजचा हा व्हिडिओ. आता सकाळी सकाळी आशिष यांच्याकडून आम्ही बरीच क्लिनिंग करून घेतलेली आहे. वरचं जे माळावरचं जे काही साफसफाई करून घेतली आहे, तसेच फॅन वगैरे पुसून घेतलेले आहे. त्यानंतर आता मला बेडरूम आणि हॉलची वगैरे क्लिनिंग करायची आहे. आणि आता मी बेडरूम आणि हॉलमधले सगळे जाळे वगैरे काढून घेतलेले आहे. तसेच घर पूर्ण छान स्वच्छ झाडून घेतलेले आहे. त्यानंतर मला आता दार, कपाट हे सर्व पुसून घ्यायचं आहे आणि विंडोजसुद्धा पुसून घ्यायचे आहे. तर खिडक्यांचे जे काचं वगैरे आहे ते पुसल्यानंतर घराला एक वेगळी शोभा येते. तर ते सुद्धा सर्व कामं करायचे आहे. तर आता हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा क्लिनिंगचाच आहे आणि पूर्ण आज आम्ही घरचं जे आहे ते क्लिनिंग ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. तर त्यासाठी नक्कीच आजचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा शेवटपर्यंत बघा. खिडक्यांचे काच पुसल्यानंतर मी ड्रेसिंग टेबल जो आहे तो पुसत आहे, जेणेकरून त्याला जी धूळ आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि तो छान दिसेल. आणि तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबल किती छान असा क्लीन झालेला आहे. तसेच विंडोजसुद्धा किती छान अशा क्लीन झालेल्या आहे. आणि आता मी विंडोज झालेले आहे, काच पुसलेले आहे, तसेच ड्रेसिंग टेबलची क्लिनिंग झालेली आहे. आणि मी आता कपाटाची क्लीन करत आहे, म्हणजे कपाटाचे काच वगैरे पुसून घेत आहे. आणि अशा प्रकारे माझं हे कपाट जे आहे ते सुद्धा क्लीन झालेलं आहे. तर त्याच्या काचा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे निघालेले आहे. आणि पूर्ण जे कपाट आहे ते मी आता पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता जे बेडवरचं जे काही फर्निचर आहे ते सुद्धा धूळ असते तर ती पुसून घेत आहे. प्रकारे माझी बेडची जी आहे ती पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. तसेच कपाटीचे पण काचा वगैरे पुसून घेतलेले आहे आणि खिडकीच्या काचा पण पुसलेल्या आहे आणि ड्रेसिंग टेबल पण छान क्लीन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी सर्व जे माझं काही सामान आहे क्लिनिंगचं ते घेऊन चालली आहे हॉलमध्ये, कारण की आता हॉलमधल्या सुद्धा विंडोच्या ज्या काचा आहेत त्या पुसून घ्यायच्या आहे. तर मी आता हॉलची क्लिनिंग करत आहे, त्याच्यासाठी स्टे ट्यून. आणि आता खिडक्या वगैरे क्लीन झालेल्या आहे, म्हणजे खिडक्यांच्या सर्व काचा पुसून झालेल्या आहे बेडरूमच्या आणि हॉलच्या पण. आणि आता मी आता जे दार आहे ते पुसत आहे. आणि अशा प्रकारे हे पण डोअर क्लीन झालेलं आहे. मागच्या बेडरूमचं पण क्लीन झालेलं आहे आणि हॉलचं पण क्लीन झालेलं आहे. आणि आता सर्व क्लीन झालेलं आहे, म्हणजे आरसे पुसलेले आहेत, तसेच खिडक्या पुसलेल्या आहेत
आणि मी बेसन जवळचा हा जो मिरर आहे तो सुद्धा पुसत आहे आणि हे माझं लास्ट काम आहे. म्हणजे आता सर्व पुसपासायचे कामं झालेले आहेत. अशा प्रकारे आम्ही आजच्या दिवशी घराची क्लिनिंग केलेली आहे. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.